आपकी अदालतमध्ये फॉर्मर युनियन मिनिस्टर स्मृती इराणींवर आरोप आहे की या सगळ्यांना घाबरवून ठेवतात. लहानपणी गल्लीतली सगळी मुलं स्मृती इराणीला घाबरायचे. तुमची पूर्ण गल्लीतले दादागिरी सगळे चालायची गुंड तिथे. घाबरायचे, मुलं नव्हती घाबरत. फरक आहे. प्रत्येक मुलगा गुंड नसतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की जे खोडी करायचे, दादागिरी करायचे, खोड्या नाही, खोडी आणि दादागिरीमध्ये फरक आहे. जे मुलींची छेड काढायचे त्यांना भीती होती माझी, की जर समजलं स्मृतीला तर धुलाई होईल. तुम्ही खरंच त्यांची धुलाई करायचं? हो. इथे कुठे तरी एक डाग आहे, कट आहे. तर एकदा धुलाई केली कुठल्या तरी मुलाची. अ, कारण गल्लीमध्ये मुलींनी येऊन सांगितलं, की आम्हाला ट्युशनला जायचं असतं, की मुलं गल्लीचा तो भाग अ, थोडा कव्हर करून ठेवतात. आम्हाला जाऊ देत नाही आणि जातो तर त्रास देतात. तर ह्या मुली म्हणाल्या, की "स्मृती प्लीज काहीतरी कर." आणि परिस्थिती अशी होती, की आम्ही आमच्या आई-वडिलांना यासाठी सांगत नव्हतो, की ते आजपासून म्हणजे 35-40 वर्षांपूर्वी. कारण आई-वडील म्हणायचे, "मग तिथनंच का जाताय?" हे बघा तुम्ही लहान तेव्हाच्या लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये सगळ्यात पहिली रिएक्शन असते, की "बाबा उगाचच कशाला डोकं आपटत राहायचं, अव्हॉइड करा." आणि माझं असं होतं, की आम्ही का अव्हॉइड करू? तर ते म्हणाले, की "करायचं काय?" तर मी म्हटलं, "ठीक आहे. आता त्रास दिला तर मला सांगा." तर माझ्यापेक्षा जवळ-जवळ 3-4 वर्ष मोठी होती ती मुलं. तर मुलं-मुली सगळे समोरासमोर आले. तर माझी एक अडचण होती, की माझी आई दुपारी आली होती शिफ्ट करून. मी म्हटलं, "आई उठली तर खूप जोरदार धुलाई होईल." तर मी म्हटलं, "एक काम करा, आईला घरात लॉक करा." मी म्हटलं, "आईला लॉक करा, जोपर्यंत मारामारी होईल तोपर्यंत ती झोपून जाईल." तर इतका गोंधळ झाला मारामारीच्या वेळी, की मुलानी माझी कॉलर पकडली होती, मी त्याची कॉलर पकडली होती. बाल्कनीमधून आई आली ओरडत आणि आई म्हणाली, "अरे, मुलगी आहे, सोडून दे." आणि मी खूप एम्बॅरेस झाले, की म्हटलं, "याला समजत नाहीये, की ही मुलगी आहे. हा मारतोय कारण मी त्याला मारते." त्या मुलाने जो ठोसा मारला त्याने माझं हे कापलं गेलं. आणि त्याच्यानंतर मुलाची जी पिटाई झाली ती झालीच आणि घरी गेल्यानंतर माझी जी पिटाई झाली, की "तू नेता बनतेस?" मी म्हटलं, "नेता नाही बनत आहे, प्रॉब्लेम होता." "बाबांना का नाही सांगितलं?" मी म्हटलं, "कुणीच कुणाच्या आई-वडिलांना नाही सांगितलंय." अ, आणि आज या ज्या मुली इथे बसल्यात कदाचित सगळ्यांनाच हे शिकवलं जातं. ट्रेनमध्ये, बसमध्ये जाताय बॅग पुढे ठेवा. अ, जर जास्त मुलं असतील तर त्या बसमध्ये चढू नका. हे आमच्या आयुष्याचे जे एक सत्य आहे. तर माझं नेहमीच असं होतं, की मी व्हिक्टिम बनू शकत नाही रजतजी. आधीच तुम्ही गरिबीत जन्माला आलात, आधीच इतक्या अडचणी आहेत. त्यात प्रत्येक येणारा-जाणारा कानाखाली मारेल. माझे वडील म्हणायचे, "तुला काय मोठा नेता व्हायचंय, की तुलाच सगळ्यांना उत्तर द्यायचंय?" गरिबीबद्दल मी वाचलं. 7 वर्षांच्या वयामध्ये जेव्हा तुम्ही पाणी आणायला जायचात बादलीमध्ये, तेव्हा सुद्धा भांडण करायचात? नाही, नाही. मी दिल्लीचे ते दिवस बघितले जेव्हा टँकर यायचा. तर माझ्या हातात बादली दिली जायची लाल कलरची बकेट मला आत्ताही आठवतंय. तर तुम्ही किती चपळ आहात, तुम्ही किती हुशार आहात, ही सगळी हुशारी तिथे टँकरमधून पाणी खेचताना लक्षात येते किंवा मग गावात असाल तर गावात विहिरीतून पाणी खेचताना लक्षात येते, की बाकी कोणी भांडण करो वा न करो, आईसाठी जे बादलीतलं पाणी आहे ते शांतपणे घरी यावं. कारण बाकी कुठल्या भांडणाची नाही, आईच्या धुलाईची भीती वाटायची. अशी बरीचशी लहान-सहान कामं केली तुम्ही, रस्त्यावर पुस्तकं विकली. वडिलांनी विकली. तर दिल्लीत धौलकवा नावाचा परिसर आहे तिथे आर्मी क्लबच्या समोर जो बस थांबा आहे. त्या काळात दिल्लीमध्ये जितके लोक काम करण्यासाठी यायचे कामगार, ते त्या बस थांब्यावरून आपली बस पकडून गुडगावला आत्ताच तर चमकणारा वगैरे गुडगाव नाही, तर ते ग्रामीण भाग होता. बाबा तिथे त्या बस थांब्यावर हिंदीची पुस्तकं विकायचे आणि शांतिनिकेतन तिथे बाबा इंग्रजी पुस्तकं विकायचे. तर मी त्यांना नेहमी विचारायचे, की "इथे इंग्रजी विकताय, तिथे हिंदी का विकताय?" तर ते म्हणाले, "त्या बस थांब्यावरून कामगार घरी जातो. तर त्याच्यासाठी सेकंड हँड हिंदीमध्ये काही पुस्तकं विकतो आणि इथे दिल्लीचे श्रीमंत फिरण्यासाठी येतात. इथे मी इंग्रजी पुस्तकं विकतो." तर मी वडिलांना विचारलं, "जर एके दिवशी तिथे आपलं घर असेल तर? एक दिवस हे हे जे युनिफॉर्म घालतात, जर त्यांच्यामध्ये मी उभी राहिले आणि मला सुद्धा कुणी सॅल्यूट केला तर?" बाबा काही बोलायचे नाहीत. तर ते सुद्धा झालं. घर सुद्धा घेतलं गेलं.
तिथेच. आणि सन्मानाने सल्यूट सुद्धा केलं गेलं. आणि एक दिवस तो सुद्धा होता जेव्हा तुमच्याकडून ते घर रिकामं केलं गेलं. 7 वर्षांची होते तेव्हा केलं गेलं रिकामं. आणि सांगितलं गेलं की लवकर लवकर जेवण करा. तर आम्ही तिघी बहिणी आहोत, मी सगळ्यात मोठी आहे. तर भात आणि काळी डाळ. आई सामान बांधत होती. ती म्हणाली मुलींनी खाल्लं की. तर पाहिलं की आई सायकल रिक्षा होती त्यावेळी. तर गॅसचा सिलेंडर खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी. बाबा काँग्रेसमध्ये होते, तर सगळ्या गल्लीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की ह्यांच्या घरी गॅसचा सिलेंडर आहे. तर आईकडे सिलेंडर आणि 2 मुली आणि सामान. आणि मी उभी राहून घर बघत होते. तर आई म्हणाली की "घर काय बघतेस?" मी म्हटलं, "एक दिवशी मी हे घर विकत घेईन." तर तुलसी वगैरे हे सगळं बनल्यानंतर, नेतागिरीनंतर एक दिवस त्या घरासमोर जाऊन उभी राहिले. तर आई म्हणाली, "खरंच घ्यायचंय का हे?" मी म्हटलं, "नाही, एखादा आपल्या दुःखांना विकत घेईल, इतका मूर्खपणा करणार नाही." परंतु हो, जे म्हणाले होते आईला, की पात्रता इतकी होईल, तितकी तर झालीच. ज्या दिवशी तुम्ही राष्ट्रपती भवनामध्ये उभं राहून शपथ घेतली, त्या दिवशी तुम्हाला आठवलं होतं की 7 वर्षांच्या मुलीने काय काय पाहिलंय ते? ज्या आर्मी क्लबच्या समोर बसून पुस्तकं विकली, त्याच सैन्याच्या सुप्रीम कमांडर बरोबर उभं राहणं स्वतःमध्येच एक गौरवाची गोष्ट आहे. तर मी दिल्लीला रस्त्यावरून बघितलं आणि राष्ट्रपती भवनातूनही. या दोन्ही गोष्टींचा हा प्रवास. आणि झुकले नाही. ताठ कण्याप्रमाणे होते आणि आहे. हात नाही पसरले. व्हॅल्यूजवर कॉम्प्रोमाईज नाही केलं. कोणी काहीही बोलू दे, भले कितीही अडचणी असोत. माझं हे मानणं आहे, की जर कुणीही मला इतकं तोडलं, की मी माझा स्वभाव बदलेन, तर मग मी काय कामाची? नॉर्मली रिजेक्शन्स नंतर लोक कोलमडतात. तुम्ही जेट एअरवेजमध्ये गेलात नोकरी मागायला, त्यांनी रिजेक्ट केलं हे सांगून की पर्सनॅलिटी नाहीये. हो आणि म्हणूनच एअरलाईन सुद्धा बंद झाली. नाही, मला वाटतं, की तुमच्या आयुष्यात जे काही होतं, माझ्या आईने शिकवलं, की नेहमीच एका कारणासाठी होतं. देव कधी अन्याय करत नाही. देवाला जेव्हा तुम्ही सांगता, की "देवा मला उन्नती दे." तर देव थोडी ना तुम्हाला फोन करून म्हणतो, की "इथे पैसे पडलेत उचल." देव तुम्हाला इतकी शक्ती देतो, की तुम्ही इतकी मेहनत करावी, की तुम्ही उन्नत व्हाल. जेव्हा तुम्ही देवाला सांगता, की "मला पेशन्स हवेत." तर देव थोडी ना म्हणेल, की "चल आजपासून तू धीरगंभीर झालास." तुम्हाला इतक्या अडचणी देतो, की तुमच्यात पेशन्स आपोआप येतात. तर देव तुम्हाला जिथे पोहोचायचंय त्याचा मार्ग प्रशस्त करतो. सोपा नसतो. लेजेंड आणि लेगसी घाईत नाही बनवली जात. हो, त्याच्या वेळ मागे लागतो. संघर्ष तर असतोच. मग जेव्हा इतक्या इतक्या अडचणी असतात, त्रास असतो, अभाव असतो, मग तेव्हा हिंमत कुठून मिळते? गरिबीपेक्षा मोठी काही हिंमत देणारी जिद्द असू शकत नाही. मी ठरवलं होतं, की की अडचणींमध्ये जन्माला आले, अडचणीमधून पुढे जाईन. परंतु प्रयत्न हा असेल, की मेले तर आनंदात मरेन, की जे ठरवलं ते केलं. मग हे खरं आहे का की तुमच्या घरामध्ये मिनी इंडिया होतं? वेगवेगळ्या रिजनचे लोक होते? वेगवेगळ्या पार्टीचे लोक होते. कुणी महाराष्ट्रातून, कुणी बंगालमधून. आजी महाराष्ट्रातून, आजोबा पंजाबमधून, पार्टिशननंतर उत्तर प्रदेश, मुराबादमध्ये राहिले. आईची आई धुवडी आसाममधली आणि आईचे वडील बंगालमधून आणि जिथे लग्न झालं ते पारसी परिवार गुजरातमधून जे मुंबईमध्ये राहिले. तर चांगलंच असं मिश्रण आहे. आणि आमच्या घरात सून आहे जी साउथ इंडियामधून आली आहे. चांगला असा मिनी इंडिया तुम्ही बरोबर बोललात. परंतु हे सुद्धा की प्रत्येक पॉलिटिकल थॉट्सचे लोक आहेत. बाबा काँग्रेसचे, आई संघातून, मी भाजपातून. एक मावस सासू आहे, ज्या एन-सी-पीमधून आहेत. त्यांचं निधन झालंय. त्यांचे जे एक्स हसबंड आहेत, ते सी-पी-एममध्ये आहेत. तर माझ्या घरात जेव्हा माणसं जमतात, तर कारण 11 वर्षांपासनं माझ्या पार्टीचं सरकार आहे. तर चांगल्या अशा लाठ्या मिळतात, विवाद तुमच्यासमोर होतो. कोण बोलू शकतो? मोठे आहेत ना, बोलूच शकतात.
राजकारण जास्त अवघड आहे की ऍक्टिंग करणं अवघड आहे? स्त्री तुम्ही तर होणं दोन्ही अवघड आहे. कामं केली आहेत. तुम्ही दोन्हीमध्ये यशस्वी स्त्री होणं झाला आहात. अवघड आहे. राजकारण आणि मीडिया अवघड नाहीये. ही गोष्ट आणि तुम्ही बरोबर स्त्री बोललात. जिची जीभ माझ्यासारखी कात्रीसारखी चालत असेल ते अवघड आहे. हा, इकडे आणखी एक प्रश्न घेऊ शकतो. राहुल गांधीजी वारंवार निवडणुकीमध्ये अपयश बघत आहेत. प्रश्न असा निर्माण होतोय की हे काय स्ट्रॅटेजिक फेल्युअर आहे, प्लॅनिंग फेल्युअर आहे? प्रश्न याच्यापुढे हा आहे की तुम्हाला काय वाटतं की याच्यापुढे काय होईल? सर, मी राहुल गांधी नाही आणि ज्योतिषी नाहीये. याचं उत्तर दोनच लोक देऊ शकतात. रजत शर्मा, इंडिया टीव्ही आपकी अदालत. अच्छा, त्याच्यासाठी मग तुम्हाला त्यांना बोलवावं लागेल. फरक हा आहे की जर तुम्ही एका प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडमधून आहात तर तुम्ही फेल्युअर अफोर्ड करू शकता. जर तुम्ही प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडमधून नसाल तर तुम्हाला स्वतःला वारंवार रिलेव्हंट आणि रिइन्व्हेंट करावं लागतं. जर तुम्ही स्वतःला रिलेव्हंट आणि रिइन्व्हेंट करणार नाही तर राजकारण, मीडिया किंवा समाजातलं कुठलंही असं प्रोफेशन असेल तुम्ही त्यामध्ये रिडंडंट होता. तर राहुलजींवर ते बर्डन नाहीये रिडंडन्सीचं, त्यांचं नावच पुरेसं आहे. आमच्यासारख्यांसाठी प्रत्येक दिवस संघर्षाने सुरू होतो. प्रत्येक दिवस नवीन शिखराच्या शोधाने सुरू होतो. तुम्ही म्हणताय की ज्योतिषी नाहीये राजकारणामध्ये, परंतु रेखा गुप्तांना तर तुम्ही कित्येक वर्षांपूर्वी सांगितलं होतं तुम्ही मुख्यमंत्री बनाल. त्या तर आपल्या घरात बसल्या होत्या. आमच्या इथे कार्यकर्त्याचा स्वभावच नसतो की तो आपल्यासाठी कुठलं पद शोधेल. तर रेखा 15 वर्ष मी तिच्याबरोबर कार्यकर्त्याच्या रूपात काम केलं होतं आणि तिचा स्वभाव कधीच नव्हता, "अरे, मला हे हवंय" किंवा "मला इथे पोहोचायचंय." तिचा स्वभाव नेहमीच होता की "अरे दीदी, हा कार्यक्रम मिळालाय संघटनेमधून, आपण सोबत कसा करूया?" माझी स्वतःची इच्छा होती की रेखा संघटनेच्या कुठल्यातरी पदावर विद्यमान व्हावी. तर वानती श्रीनिवासन आमच्या महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष होती. मी आणि वानती 2007 पासून एकत्र काम करत आहोत संघटनेत. 1 महिना मी वानतीच्या मागे अशी हात धुवून लागले होते. एक दिवस माझ्या तोंडातून निघालं की "वानती प्लीज बना, एक दिवस ही दिल्लीची मुख्यमंत्री असेल." तर रेखाने कपाळावर हात मारला की "दीदी काय बोलताय?" मी म्हटलं "सांग वानती, बनवून टाक." आणि ज्या दिवशी रेखाची शपथ होती तर ती म्हणाली "दीदी येणार का?" मी म्हटलं "रेखा, तर तू मुख्यमंत्री झाली आहेस." दीदीचं काम इथपर्यंतच होतं. तर मी जेव्हा वानतीला, रेखाला अशा पदांवर बघते. आणखी एक तुमच्या राजनैतिक ज्योतिषाचं उदाहरण सांगतो. अरे बापरे! तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना कित्येक वर्षांपूर्वी सांगितलं होतं की तुम्ही चीफ मिनिस्टर बनाल. माझं ते माझ्या तोंडून निघून गेलं होतं. मी आणि देवेंद्रजी कुठल्यातरी फ्लाईटमध्ये जात होतो आणि आम्ही काय 27-28 वर्षांचे असू आणि तेव्हा तर महाराष्ट्रात दिग्गज नेता प्रमोद महाजनजी, गोपीनाथ मुंडेजी, नितीनजी या सगळ्यांचा एक दबदबा आम्ही आमच्या नेतृत्वाखाली काम केलंय. माहीत नाही. मी म्हटलं, "देवेंद्र, एक दिवस तू मुख्यमंत्री बनशील." आणि देवेंद्र मला म्हणाला, "वेडी आहेस का? इतक्या मोठ्या-मोठ्या लोकांच्या मी सावलीत काम करतोय." मी म्हटलं, "काय माहीत, झालंच तर?" तर मी म्हटलं ना, बीजेपीमध्ये एक दुसऱ्यांसाठी स्वतःसाठी नाही, आपल्या सहकाऱ्यांसाठी, साथीदारांसाठी ही भावना असणं, की आमचं जे होईल ते बघितलं जाईल. तू कोणीतरी बनला पाहिजेस. तर जेव्हा विष्णुदेवजी जे आता सीएम आहेत छत्तीसगडचे, त्यांना बघते, भजनलालजींना बघते किंवा रेखाला बघते, मनामध्ये कुठे ना कुठे या गोष्टीचा अश्विनदा सुद्धा गव्हर्नर बनले. अश्विनदांसोबत बंगालमध्ये कित्येक वर्ष कामं केली. तर संतोष गंगवारजी गव्हर्नर आहेत झारखंडचे. संतोषजींबरोबर किती वर्ष काम केलं. प्रल्हाद जोशीजी पूर्वी ते आता सुद्धा मंत्री आहेत, आधी पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर होते. तर उमा भारतीजी जेव्हा त्या कारावासात होत्या तर त्यांचे रिलीज डॉक्युमेंट्स माझ्याकडे होते. तर मी हुबळीला गेले तेव्हा धारवाडचे नेता स्मृती तुम्हाला येतील घेऊन जाण्यासाठी. तर पहिल्यांदा प्रल्हाद जोशींची 2003 मध्ये तुम्ही मला पाहिलंय, ज्यांना आपण अटल बिहारी वाजपेयी म्हणतो, त्यांना मी बाबजी म्हणत होते. आणि तेव्हा माझं काय वय होतं 25 वर्ष. तर बाबजींचं असं म्हणणं होतं की तेव्हा ते प्रधानमंत्री होते, की "हे बघ स्मृती, सरकारने जो हा निर्णय घेतलाय फलाना फलाना, गावात त्या निर्णयाप्रती लोकांची काय भावना आहे हे जाणून घे." तर तुम्ही विचार करा, तुम्ही 25-26 वर्षांचे आहात, देशाचे प्रधानमंत्री तुम्हाला सांगतात की जा गावात बघ लोकांची काय रिॲक्शन आहे त्यासाठी. 26 वर्षांच्या मुलीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. वसुंधरा राजे पहिल्यांदा 2003 मध्ये जेव्हा मुख्यमंत्री पदाची उमेदवार बनून जेव्हा आम्ही राजस्थानमध्ये त्यांना प्रस्तुत केलं, तुम्ही विचार करू शकता राजस्थानमध्ये पहिल्यांदा आम्ही महिलेला मुख्यमंत्री, त्या फौजेत एक नाव तुमचं आहे.
तर मी बीजेपीमध्ये उमा भारती, वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, अरुण जेटली, प्रमोद महाजन, अनंत कुमार, मी गोव्याचे प्रभारी होते आणि मुख्यमंत्री आमचे बनले मनोहर पर्रीकर. मनोहर पर्रीकर. मी 15 वर्ष नरेंद्र मोदींबरोबर मी 2002 पासून काम करत आहे. परंतु मी नरेंद्र मोदींना तेव्हा सुद्धा डिफेंड केलं जेव्हा ते चीफ मिनिस्टर होते, पंतप्रधान बनले. तर कित्येकदा लोकांना वाटतं की ही तर आता 2014 मध्ये मंत्री झाले. कष्ट खूप केलेत. नेत्यांबरोबर खूप काम केले, परंतु माझ्यासाठी आनंदाचा विषय हा जेव्हा याच नेत्यांना मी यशाच्या शिखरावर बघते. चांगलं झालं आपकी अदालतमध्ये आज तुमच्या सगळ्या गोष्टी समोर आल्या. जसं की तुम्ही म्हणालात ना, रिश्तों के भी रूप बदलते हैं. कुठल्या रूपात महिला तुम्हाला भेटेल तुम्हाला माहीत नाही. लक्ष्मीच्या रूपात भेटेल, अन्नपूर्णेच्या रूपात भेटेल, सरस्वतीच्या रूपात भेटेल. महिलेची रूपं खूप आहेत आणि जेव्हा युद्धाची वेळ असेल, तेव्हा चंडीसुद्धा ती आणि दुर्गासुद्धा ती. इतकं सांगेन. रूप भले कुठलंही असो.